आज आपण इयत्ता 7वी गणिताचा सराव संच 11 सोडवणार आहोत। याआधी आपण उभ्या पद्धतीने मूळ अवयव पाडून हा सराव संच सोडलेला आहे। आज आपण आडव्या पद्धतीने मूळ अवयव पाडून सराव संच सोडूया। पुढील संख्यांचे मूळ अवयव पाडा। पहिलं उदाहरण आहे 32। 32 चे आपल्याला मूळ अवयव पाडायचे आहेत। आता आडव्या पद्धतीने कसे पाडायचे? मूळ संख्यांपासून सुरुवात करून सगळ्यात लहान कोणत्या संख्येने भाग जातोय ते आपल्याला पाहायचं। एक ही मूळ संख्या नाही, मग 2 ने 32 ला भाग जातोय का? एकक स्थानी 2 आहे म्हणून 2 ने 32 ला भाग जातोय। मग किती 2 ने 32 तर 16 2 ने 32 म्हणून 2 गुणिले 16 आपण लिहिले। नंतर आता पुढच्या पायरी तिथे 16 आहे, शेवटची संख्या 16 आहे। 16 ला कोणत्या संख्येने भाग जातोय का? 2 ने, 2 पासून सुरुवात करून 2 ने भाग जातोय म्हणून मग आपण पुढची पायरी घेणार। हे 2 आहे तशी लिहिले, 16 ला 2 ने भाग जातोय, मग किती 2 ने 16? 8 2 ने 16 म्हणून 2 गुणिले 8 लिहिणार। आता पुन्हा 8 ला भाग जातोय का? 2 ने जातोय म्हणून पुढची पायरी घेणार। बघ हे 2 आहे तशी लिहिले, गुणिले हे 2 आहे तशी लिहिले, गुणिले आता किती 2 ने 8? 4 2 ने 8 म्हणून 2 गुणिले 4 लिहिले। आता पुन्हा 4 ला पण भाग जातोय, मग पुन्हा पुढची पायरी घेणार आपण, शेवटच्या संख्येला भाग जातोय म्हटल्यावर। मग 2 आहे तशी लिहिले, पुन्हा वरचे 2 गुणिले आहे तसे, गुणिले 2 पुन्हा आहे तसे। आता ह्या 4चा आपण 2 दुणे 4 म्हणून 2 गुणिले 2 लिहिणार, 2 गुणिले 2। मग आता शेवटची संख्या आहे 2। 2 ही मूळ संख्या आहे, आता हिला पुढे कशानेच भाग जात नाही म्हणून इथपर्यंत हे आपले आता अवयव 32 चे पाडून झाले। मग 32 चे अवयव काय पडले? मूळ अवयव 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2। पुढे आहे 57। आता 57 चे मूळ अवयव आपण कसे पाडणार? मूळ संख्यापासून सगळ्यात लहान मूळ संख्या कोणती? 2। 2 ने भाग जातोय का? नाही। मग पुढची 3। 3 ने भाग जातोय का पाहायचं। आता संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर या संख्येला सुद्धा 3 ने भाग जातो। आणि 5 आणि 7 किती झाले? 12। मग 12 ला 3 ने भाग जातोय म्हणल्यावर 57 ला पण जाईल। मग किती त्रिक 57? 19 त्रिक 57 म्हणून 3 गुणिले 19 लिहिले। आता पुन्हा हा 19, शेवटी संख्या आली 19। आता या 19 ला कशाने भाग जातोय का? तरच पुढची पायरी येणार, नाहीतर इथपर्यंतच मूळ अवयव आपले पडणार। मग 19 ही मूळ संख्या आहे, मग तिला कोणत्याच स्वतः संख्येने भाग जात नाही, म्हणजे इथपर्यंतच आपले हे 57 चे अवयव पाडून झाले। 3 गुणिले 19, 57 चे अवयव पडले 3 गुणिले 19। पुढे 23। 23 ही मूळ संख्या आहे। आता 23 हिला कोणत्याच संख्येने भाग जात नाही म्हणून 23 चे अवयव फक्त 23। 1 गुणिले 23 असं आपण लिहिणार नाही, आपल्याला मूळ अवयव लिहायचे आहेत। मग 1 ही मूळ संख्या नाही आणि संयुक्त सुद्धा नाही म्हणून आपण फक्त इथं लिहिणार 23। पुढे 150। आता 150 ला लहान संख्येपासून सुरुवात करायची। 2 ने भाग जातोय का? एकक स्थानी 0 आहे म्हणजे 2 ने भाग जाईल म्हणून मग आपण 2 ने भाग देऊया। मग किती दुणे 150? तर 75 दुणे 150 म्हणून 2 गुणिले 75 लिहिणार। आता पुढच्या पायरीत ह्या 75 ला कशाने भाग जातोय का? 2 ने जाणार नाही, एकक स्थानी 5 आहे। पुढे 7 आणि 5 12 म्हणजे 3 ने जाईल। मग आता आपण पुढची पायरी लिहिणार, हे 2 आहे तसे लिहिणार। पुढे 75, किती त्रिक 75? 25 त्रिक 75 म्हणून 3 गुणिले 25 लिहिले। आता पुन्हा या 25 ला पुढे कशाने भाग जातोय का? 2 ने नाही जाणार, 3 ने नाही जाणार, आता डायरेक्ट 5 ने जाईल का? हो, कारण एकक स्थानी 5 आहे म्हणून। मग हे 2 आहे तसे लिहिणार, हे 3 आहे तसे लिहिणार, गुणिले मग 5 5 25 म्हणून 5 गुणिले 5। 25 चं कसं लिहिणार? 5 गुणिले 5। मग आता शेवटी 5 आले, 5 मूळ संख्या आहे, मग 5 ला कशानेच पुढे भाग जाणार नाही म्हणून हे आपले अवयव पाडून झाले। काय आले? 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 5। पुढे 216। आता 216 याला 2 पासून सुरुवात करायची। कशाने भाग जातोय? 2 ने जातोय का? जातोय, कारण एकक स्थानी 6 आहे। मग किती दुणे 216? 108 दुणे 216 म्हणून 2 गुणिले 108 असं आपण लिहिणार। मग किंवा मग 2 ने भाग द्यायचा 216 ला, किती आले? 108, मग 108 म्हणून 2 गुणिले 108 आपण लिहिणार। आता पुन्हा 108 ला भाग जाणार का? 2 ने, कारण एकक स्थानी 8 आहे। मग पुढची पायरी आपण लिहिणार, हे 2 आहे तसे लिहिणार आणि 108 चे कसं लिहिणार आपण? किती गुणिले 2 बरोबर 108? 54 गुणिले 2 बरोबर 108 म्हणून 2 गुणिले 54 लिहिले। किंवा मग 2 ने 108 ला भाग देऊन किती येतात? 54 म्हणून 2 गुणिले 54 लिहिणार। मग आता पुन्हा 54 ला भाग जाणार का? हो, कारण एकक स्थानी 4 आहे। मग हे 2 आहे तसे लिहिणार, पुन्हा हे 2 आहे तसे लिहिणार। 54चं कसं लिहिणार? किती दुणे 54?
किंवा 2ने 54ला भागल्यावर किती येतात 27, म्हणून 2 गुणिले 27 लिहिले. आता 27ला कशाने भाग जातोय का 7, 8, 9 म्हणजे यांच्या बेरजेला 3ने भाग जातोय म्हणजे 3ने भाग जाईल 27ला. मग पुढची पायरी आपण लिहिणार. 2 आहे तसे लिहिणार, हे 2 आहे तसे घेतले, पुढचे 2 आहे तसे घेतले. 27चं कसं लिहिणार 3ने भाग जातोय म्हणल्यावर किती त्रिक 27, 9 त्रिक 27 म्हणून 3 गुणिले 9 लिहिले. आता 2 आहे तसे 2 आहे तसे 2 आहे तसे 3 आहे तसे लिहिणार. आता या 9ला कशाने भाग जातोय 2ने नाही जाणार 3ने जातोय. 3 त्रिक 9 म्हणून 9चं कसं लिहिलं 3 गुणिले 3. आता शेवटी आले 3. आता 3ला पुन्हा कशानेच भाग जात नाही म्हणजे आता आपले अवयव पाडून झाले. मग अवयव काय पडले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3. पुढे 208. 208ला आता सगळ्यात लहान संख्येपासून सुरुवात करून कशाने भाग जातोय 2ने. मग 208 भागिले 2 किती झाले 104 म्हणून 2 गुणिले 104. आता 2 आहे तशी लिहिले. पुन्हा 104ला 2ने भाग जातोय. मग 104 भागिले 2 किती आले 52 म्हणून 2 गुणिले 52 लिहिले. 2 आहे तशी लिहिणार 2 आहे तशी लिहिणार. पुन्हा 52ला 2ने भाग जातोय. मग 52ला 2ने भागल्यावर किती आले 26 म्हणून 2 गुणिले 26 लिहिले. 26ला पण पुन्हा भाग जातोय म्हणून हे 2 आहे तसे पुन्हा हे 2 आहे तसे घेतले हे 2 आहे तसे खाली घेतले. आता 26चं कसं लिहिणार 2ने भागल्यावर 13 येतात म्हणून 2 गुणिले 13 लिहिले. 13 दुणे 26. 13ला पुन्हा कशानेच भाग जात नाही म्हणजे आता हे अवयव पाडून झाले. किती आले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 13. पुढे 765. आता इथे 2ने भाग जाणार नाही कारण एक स्थानी 5 आहे. मग 3ने जातोय का यांची बेरीज करायची संख्या त्या अंकाची. 6 6 12 6 आणि 6 12 आणि 13 13 आणि 5 18. 18ला 3ने भाग जातोय म्हणजे याला संख्येला 3ने भाग जाईल. मग याला 3ने भागल्यावर किती येतात 255 म्हणून पण आपण लिहिले 3 गुणिले 255. मग आता 255ला कशाने भाग जाईल 3ने भाग जाईल. 5 आणि 5 10 आणि 2 12. 12ला 3ने भाग जातो म्हणून 255ला पण 3ने भाग जाईल. म्हणून मग हे 3 आहे तशी लिहिले. 255ला 3ने भाग दिला तर किती आले 85 म्हणून 3 गुणिले 85 लिहिले. 85ला कशाने भाग जाईल 5ने. एक स्थानी 5 आहे म्हणून मग हे 3 आहे तसे हे 3 आहे तसे लिहिले. आणि 5ला 5ने 85ला भागलं तर किती आले 17 म्हणून 5 गुणिले 17 लिहिले. आता 17 ही मूळ संख्या आहे हिला पुढे भाग जात नाही म्हणून इथपर्यंत अवयव आपले पाडून झाले. किती आले 3 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 17. पुढे 342. 342ला आता 2ने भाग जाईल कारण एक स्थानी 2 आहे. मग 342ला 2ने भाग दिल्यावर किती येतात 171 म्हणून 2 गुणिले 171 असं पण लिहिलं. आता पुन्हा 171ला कशाने भाग जातोय 7 आणि 1 8 आणि 1 9 म्हणजे यांच्या बेरजेला 9ला 3ने भाग जातोय म्हणजे यांना 3ने भाग जाईल. मग 3ने भाग दिल्यावर येतात 57 म्हणून मग हे 2 आहे तशी लिहिले. 3 गुणिले 57 लिहिले. 171चं कसं लिहिलं 3 गुणिले 57. हे 2 आहे तशी लिहिले. हे 3 आहे तशी लिहिले. 57ला पुन्हा 3ने भाग जातोय 19 त्रिक 57 म्हणून 3 गुणिले 19 लिहिले. आता 19ला पुढे कशानेच भाग जाणार नाही कारण मूळ संख्या आहे म्हणून. मग आता हे अवयव पाडून झाले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 19. पुढे 377. 377ला आता पुन्हा 2 पासून सुरुवात करायची. 2ने जाईल का नाही 3ने पण नाही 5ने नाही 7ने पण नाही 11ने नाही 13ने जातोय. मग 13 गुणिले 29 बरोबर 377 म्हणजेच याच्या अवयव काय पडले 13 गुणिले 29. आता 29ला पुढे कशानेच भाग जाणार नाही. 29 ही सुद्धा मूळ संख्या आहे म्हणून मग 377चे अवयव फक्त 13 गुणिले 29. पुढची संख्या 559. 559ला सुद्धा 2 पासून सुरुवात करून भाग देऊन पाहायचा मूळ संख्यांनी फक्त. 2 3 5 7 11 आणि 13ने जातोय थेट. मग 13 गुणिले 43 13ने याला भागलं तर किती येतात 43 म्हणजेच 13 गुणिले 43 हे 559चे अवयव पडले. आता 43 पुढं मूळ संख्या आहे म्हणजे आपल्याला इथं कशानेच पुढे भाग जाणार नाही म्हणून 13 गुणिले 43 एवढेच 559चे अवयव. हा सराव संच आज आपण आडव्या पद्धतीने सोडवला. यानंतरचे सुद्धा आपण काही सराव संच आडव्या पद्धतीने सोडून घेणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.